रेणापूर तालुक्यातील भोकरंबा गावामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि सर्वात महत्त्वाचं शेतीमध्ये एक आश्चर्य निर्माण करणारे बालाजी गोट फार्म चे सर आणि संस्थापक आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून आपण त्यांचे शेळी पालन व्यवस्थापन आणि त्यांनी नवीन सुरुवात केलेली स्कीम बद्दल माहिती जाणून घेऊया. सर, या चॅनल मध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. मी बालाजी मुस्कावाड. सध्या आपला हा जो बालाजी गोट फार्म आहे भोकरंबा येथे चालू आहे, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. आपण साधारण हा गोट फार्म सुरुवातीला समोर जे छोटा शेड आहे तिथं आपण सुरुवात केली. सुरुवातीला आपण एक 25-30 शेळ्यापासून सुरुवात केली आणि एक 10 वर्षाखाली सुरुवात केल्यामुळं 25च्या 50 झाल्या, 50च्या 75, 75च्या 100, म्हणजे अशी संख्या आपली वाढत वाढत गेली. आणि आपण ठरवले की आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये करू, जेणेकरून आपल्याला चाऱ्याचा प्रश्न, मुरघास तयार करणं, या सर्व सोयी सुविधा करता येतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला गडी माणसं असं सगळं ठेवून एक मोठं युनिट तयार होईल. आणि शेतीला आपल्याला पूरक व्यवसाय हा पाहिजेच. गोट फार्म असेल, दुग्ध व्यवसाय असेल, कारण शेतकऱ्यांना ही ताजा पैसा देणारा हाच एवढा उद्योग आहे की जेणेकरून आपल्याला वेळोवेळी हा पैसा कामाला येतो. त्यामुळं आम्ही आतापर्यंत ही गोट फार्म मध्ये आमचा हा मोठा शेड उभा केला. जवळपास हा रुंदी 125 फूट आणि लांबी 250 फूट एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही गोट फार्म उभा केला. आज रोजी ह्या गोट फार्म मध्ये 500 शेळ्या आणि 25 बोकड आहेत. आणि समोर जर आपण पाहिलं तर तो जुना गोट फार्म आहे, तिथं आपल्या 100-150 शेळ्या आहेत. पण आपल्या शेळ्यांच्या पिल्लांची संख्या वाढतच राहिली. त्याच्यामुळे आणखी एक पलीकडे ते समोरचं शेड केलेलं आता आपण तयार 2 महिन्याखाली. तर जवळपास आता आपल्याकडे 800 शेळ्या आणि बोकड, एवढी मोठी संख्या आहे. ह्या सर्व उस्मानाबादी शेळ्या आहेत आणि उस्मानाबादी आपल्याकडे बोकड आहे. कारण वरचीवर आता उस्मानाबाद शेळी ही कमी होऊ नये म्हणून त्याच्याकडे सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी लक्ष द्यायला पाहिजे. परवाच गेल्या आठवड्यामध्ये पशुसंवर्धन विभागाची आमचे सचिव साहेब, स्वामी साहेब, त्यांच्यासोबत बैठक झाली माझी. तर त्यांना सुद्धा वाटलं की आपण महाराष्ट्रासाठी काहीतरी धोरणात्मक निर्णय घ्यावा. सर, जे आपण नवीन आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात, तरुण उद्योजकाचे फोन येतात की आम्हाला काही मदत, मार्गदर्शन होईल का? तर यासाठी आपण जी स्कीम सुरू केली त्या स्कीम बद्दल थोडक्यात सांगा. आता आमच्याकडे जवळपास महाराष्ट्रातून आणि काही परराज्यातून सुद्धा इथं शेतकरी बांधव आणि जे तरुण वर्ग आहे की ज्यांना पशुपालकांची आवड आहे, गोट फार्म उभा करायचा आहे, तर किमान दिवसभरामध्ये 4-5 लोक तरी येऊन भेट देतात. तर भेट दिल्यानंतर त्यांचे आम्ही चांगलं मार्गदर्शन करतो. कारण माझे सासरे प्रेमनाथ आकनगिरी साहेब, त्यांचं ऍग्रिकल्चर मध्ये अधिकारी असल्यामुळे त्यांना चाऱ्याविषयी आणि बाकी सर्व योजनेविषयी फार चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि त्याने सेवानिवृत्त झाल्यामुळं आणि शेतीची त्यांना आवड असल्यामुळं त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच खरं तर आम्ही हा व्यवसाय सुरू केला. चाऱ्याचं मार्गदर्शन राहावं आणि पूर्ण वेळ त्यानं म्हणजे त्यांची मदत आम्हाला भरपूर असते. त्याच्यामुळे आता नवीन तरुण वर्ग जो आहे त्यांना मी सांगू इच्छितो की आता ट्रेनिंग गोट फार्मची घ्यायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी लातूर, धाराशिवला जे ट्रेनिंग घेतात तर तिथला महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, तर असे ट्रेनिंग झाल्यानंतर किंवा ट्रेनिंग कालावधीमध्ये प्रॅक्टिकल जे म्हणतो आपण, तर त्या प्रॅक्टिकल साठी आपल्याकडे बालाजी गोट फार्मला भेट देतात. आणि इथं भेट दिल्यानंतर ही सगळं गोट फार्म एवढा मोठा पाहून त्यांना आश्चर्य होते की महाराष्ट्रामध्ये हा एवढा मोठा गोट फार्म आपल्याकडे एवढ्या जवळ आहे. म्हणून ते अनेक लोकांना अनेक प्रशिक्षणार्थ सांगतात. आणि मग चारा आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचा आहे, तर तो चारा सुद्धा पाहतात, सगळ्या शेळ्याची माहिती घेतात. तर आम्ही आता नवीन उद्योजकांना असं सांगू इच्छितो की जो तरुण वर्ग आहे, शेतकरी बंधू आहेत, सुशिक्षित बेकार बंधू आहेत, तर त्यांनी शेळी व्यवसायाकडे वळायला पाहिजे. बरोबर आहे. कारण नवीन शेळी व्यवसायाकडे आपण जर वळलं तर त्यामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा होतो. आणि आपण आता एक नवीन उद्योजकांसाठी अशी योजना काढलेली आहे गोट फार्मची की 20 शेळ्या. आता एखादी शेळी 11,000ला आहे, कुठली 12,000ला आहे, कुठली 15,000ला आहे. तर आपण त्याचं एक ॲव्हरेज काढलं की एक शेळी 12,000 रुपये, 12,000 गुणिले 20,000, 2,40,000 रुपये होतात. आणि एक बोकड म्हणजे एक बोकड घेतला आपण तर कुठलं 15,000ला आहे, कुठलं 18,000ला आहे, कुठलं 25,000ला आहे, कुठलं 35,000ला आहे. तर त्याचा ॲव्हरेज पकडला आपण 20,000. तर कमीत कमी म्हणजे 12,000चा ॲव्हरेज, 12 दुनी 24, 2,40,000,
20 शेळ्याची हम्म. आणि एक बोकडाची 20,000, हम्म. असं 2,60,000 रुपये होतात. हम्म. तर 2,60,000 अशी किंमत होती. हम्म. तर आपण अशी योजना काढली की 2,60,000 रुपये किंमत झाल्यानंतर हम्म. ह्याच्या फक्त 50% रक्कम हम्म. म्हणजे 1,30,000 रुपये हम्म. त्या लाभार्थ्यानं, त्या पशुपालकानं हम्म. आपल्याला बालाजी गोट फार्म या नावानं डीडी, चेक किंवा नगदी स्वरूपामध्ये द्यायचं. हम्म. आणि आपल्याकडील एका गाळ्यामध्ये जे 20 शेळ्या आहेत, हम्म. 22 शेळ्या आहेत, हम्म. त्यापैकी 20 शेळ्या आणि एक बोकड त्यांनी हम्म. निवडायचं हम्म. आणि त्यानं ती घेऊन जायचं. हम्म. घेऊन गेल्यानंतर हम्म. त्यांना जे काही आमच्याकडं खाद्याचं मार्गदर्शन आहे हम्म. किंवा शेळीबद्दल काही माहिती आहे, पिलाबद्दल माहिती आहे, हम्म. ते कशी ग्रोथ होणार, कशा हम्म. मोठ्या होणार, व त्याचं पशुपालन कसं हम्म. करायचं, दूध कसं पाजवायचं, हम्म. आजारावर व्यवस्थापन काय करायचं, हम्म. लसीकरण काय करायचं, हम्म. तर ही सर्व आम्ही मार्गदर्शन करतो. हम्म. त्याबद्दल त्यांनी हम्म. ह्या जर योजनेचा लाभ घेतला हम्म. तर त्यांना फार चांगला लाभ होणार आहे. हम्म. आणि आम्ही या शेळ्यांचा हम्म. इन्शुरन्स सुद्धा काढलेला आहे. पासून दरवर्षी त्यांची संख्या हम्म. जी आहे हम्म. ती किमान 1.5 पिल्लू मिळले तर 30 पिल्ले होतात. हम्म. 30 पिल्ले जर झाले हम्म. तर 30 गुणिले 15,000 म्हणजे 4.5 लाख रुपये हम्म. एक वर्षामध्ये होतात. हो. तुम्ही देता 1,30,000 हम्म. आणि तुमचा फायदा होतो जवळपास 4.5 लाख 4.5 रुपये. लाख. हम्म. तर त्याच्यामुळं आमचं म्हणणं आहे किंवा ह्या शेळ्या तुम्ही घेऊन गेल्यानंतर हम्म. आम्ही एवढे पैसे अर्धे घेतो. हम्म. आणि या मोबदल्यामध्ये आमचं एक आहे हम्म. की ह्या शेळ्या 20 शेळ्या आणि एक बोकड दिल्यानंतर 1,30,000 आम्हाला द्यायचं. हम्म. आणि बाकी 1,30,000 जवळपास सबसिडीच आहे. हम्म. पण त्याच्यात एक छोटस असं आहे हम्म. की 3 वर्षापर्यंत आमच्या शेळ्याचे पिल्ले हम्म. हे अर्धालीनं राहतील. म्हणजे सगळ्या शेळ्या आमच्या राहतील. हम्म. परंतु त्याच्यापैकी 2 पिल्लू झालं हम्म. तर तुम्ही दोन्ही पिल्ले सांभाळायचे. हम्म. पण त्याच्यापैकी 3 महिन्यापर्यंत एक पिल्लू सांभाळून आम्हाला परत द्यायचं. हा. आणि एक पिल्लू हे तुम्ही मोठं करा, हम्म. चांगलं करा. हम्म. आणि त्याला तुम्हाला जेव्हा विक्री करायचं आहे हम्म. ते तुम्हाला स्वातंत्र्य राहील. हम्म. हम्म. तुम्ही ती विक्री करू शकता. बरोबर आहे. आणि 3 वर्ष झाल्यानंतर हम्म. त्या जे काही 20 शेळ्या आहेत हम्म. त्याच्यापासून वाढणारी तुमची पिल्ले आहेत अर्धी, हम्म. बोकड आहेत. हम्म. तर हे सगळे पिल्ले आणि शेळ्याचे मालक हे तुम्ही व्हाल. हम्म. हम्म. आणि आम्ही फक्त हे सगळं देत असते वेळेस हम्म. 20 शेळ्या आणि एक बोकड किंवा हम्म. 40 शेळ्या हम्म. आणि 2 बोकड, ती हम्म. पण आमची योजना आहे. हम्म. त्याच्यामध्ये असंच ह्याच्यापेक्षा दुप्पट पैसे लागतील. हम्म. आणि हम्म. त्याच्यामध्ये पण 50% सबसिडी थोडक्यात राहील. हम्म. आणि बाकी त्याच्यात पण अर्धा लिनच राहील. हम्म. तर अशा पद्धतीने ही योजना आहे. हम्म. याचा जर लाभ घेतला हम्म. तर खरोखरच शेतकऱ्यांसाठी आणि नवीन तरुण युवकांसाठी हम्म. ही चांगली योजना आहे. हम्म. ही योजना देत असताना हम्म. आम्ही बघतो की त्या व्यक्तीला 2 एकर शेती आहे का, हम्म. पाण्याची व्यवस्था आहे का, हम्म. चाऱ्याची व्यवस्था आहे का, हम्म. जेणेकरून हा प्रोजेक्ट सक्सेस व्हावा. सक्सेसफुल आणि आपल्या जवळच्या महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, हम्म. जवळच्या जिल्ह्यामध्ये हम्म. ही योजना सर्वांनी राबवावी. हम्म. आणि ही सगळे राबवून सगळ्यांनी जर एकत्र आले हम्म. तर ह्याचं मार्केटिंग आपण एक्सपोर्ट करू शकतो. हो. हैदराबादहून मशिनरी आणून त्याच्यामध्ये कटिंगद्वारे आपण जास्तीत जास्त भाव मिळवू शकतो. हो. जसे व्यंकित चिकन आज प्रत्येक देशामध्ये झाले, हम्म. प्रत्येक हम्म. राज्यामध्ये झाले, हो. त्याचा एक ब्रँड झालेला आहे. हम्म. तसं आपण सुद्धा हम्म. उस्मानाबादी गोटचा, हम्म. उस्मानाबाद मीठ हम्म. असं सुद्धा आपण ब्रँड करू शकतो. हम्म. कारण दुसऱ्या जी शिरोई शेळी आहे हम्म. किंवा बाकी बिटल आहे, हम्म. तर ह्या शेळ्याचं मटण जे आहे हम्म. ही खाण्यामध्ये वेगळी टेस्ट आहे. हम्म. हम्म. आणि उस्मानाबाद जी गोट आहे हो. ह्याचं जे मटण आहे हम्म. ती फार टेस्टी आहे. गावरान सारखा आहे. गावरान मटण आहे. हम्म. कारण गावरान शेळीमध्येच ही मोडते हम्म. उस्मानाबादी जात. हो. त्याच्यामुळे ह्याचं मटण जे आहे टेस्टी आहे, हेल्दी आहे. हम्म. त्याच्यामुळे ह्या मटणाला फार मोठी मागणी आहे. हम्म. हम्म. त्याच्यामुळे सगळ्यांनीच, हम्म. माझी सगळ्या शेतकरी बांधवांना आणि हम्म. नवीन तरुणांना हम्म. हीच विनंती आहे हम्म. की आपण जरूर या, हम्म. बालाजी गोट फार्मला भेट द्या. हम्म. माझा फोन नंबर पण मी देईल, माझ्या सासऱ्यांचा फोन नंबर देईल. हम्म. आणि त्याच्यावर आम्ही तुम्हाला सगळी माहिती देऊ. हम्म. प्रत्यक्ष तुम्ही इथे येऊन व्हिजिट करा. हम्म. आमची शेती बघा, गोट फार्म बघा, चारा बघा. बरोबर. आणि पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल हम्म. की 800 शेळ्या आणि हे बोकड आणि पिल्ली हम्म. आम्ही सांभाळतो, ह्याचा एवढा मोठा प्रोग्रेस केलेला आहे. हम्म. आणि आम्ही बकरे काय करतो की जवळपास 1 वर्ष, 1.25 वर्ष सांभाळतो. हम्म. चांगलं वजन ज्यावेळेस होतंय हम्म. आणि ईद येते, हम्म. ते ईदच्या वेळेस जर आपण विकलं हम्म. तर तुम्हाला चांगला भाव मिळतो. 450, 500, 550 म्हणजे बकरं बघून, हम्म. जसं काय पांढरा कलर आहे हम्म. बघ, काळं बांड जे म्हणतो आपण, हो. तसं ब्लॅक अँड व्हाईट हम्म. असं असेल तर त्याला चांगला भाव येतो. बरोबर आहे. आणि म्हणाल त्या किमतीला. हम्म. तर आज रोजी तुम्ही सोयाबीन तुमच्या हातामध्ये भाव नाही, हम्म. ऊसाचा तुमच्या हातामध्ये भाव नाही, बरोबर आहे. कारखान्याच्या हातामध्ये हम्म. भाव आहे, हम्म. सोयाबीनचा आडत्याच्या हातामध्ये भाव आहे. बरोबर आहे. पण तुम्ही बकरा असेल, शिळे असेल, मेंढी असेल, हम्म.
ह्याचा जी भाव आहे प्राण्याचा हम्म. ही फक्त शेतकरी पशुपालकच करू शकतो बरोबर की आहे. माझा बकरा मला एवढ्याला विकायचा आहे. हो. तर त्यावेळेस तुम्हाला जर किंमत सांगितली तुम्ही, हम्म. जर तुमच्या मनासारखी किंमत आली हम्म. तरच तुम्ही बकरं देऊ शकता, बरोबर शेळी आहे. देऊ शकता. बरोबर. नसेल तर ती तुमच्याकडेच माल राहू शकते. हो. आणि त्याला एवढं ग्राहक आहे हम्म. की सगळेजण व्हिडिओ पाहतात, हम्म. फोन करतात. हम्म. आणि आम्ही आतापर्यंत एकदा ऍडव्हर्टाईज दिली नाही की आमचं बकरं विक्री आहे, शेळी विक्री आहे. हम्म. हम्म. लोक अनेक जण त्या प्रसार माध्यमातून, कारण हम्म. असं काय फेसबुक मीडियाचा हा जमाना आलेला आहे, सोशल मीडियाचा जमाना. सोशल हा. मीडियाचा जमाना आल्यामुळं हम्म. सगळेजण सोशल मीडिया मधून हे सगळीकडे रील बघून संपर्क वाढतच आहे. संपर्क वाढतच आहे. हम्म. आणि ह्या माध्यमातून अनेक जण इथं येतात. हम्म. आपल्याकडे जिवंत प्राणी आपण किलोवर सुद्धा विक्री करतो. हम्म. आणि त्यामध्ये जेवढं काही वजन आहे होईल हम्म. हम्म. त्या पद्धतीनं आपण किलोचा भाव देऊन विक्री करतो. ठीक आहे सर. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. आता ही जी समजा स्कीम आहे, ही योजना आहे, हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू आहे का सर? आता आपण सुरुवातीला ही जवळच्या जिल्ह्यामध्ये लागू केलेली आहे. बर. हम्म. जसे की आपलं हे भोकरंब्याला बालाजी गोट फार्म भोकरंब्याला आहे. हम्म. तर इथून आमचं म्हणणं आहे की एक 100 किलोमीटर मध्ये हम्म. सध्या आम्ही जवळपासचे शेतकरी. देतोय. हो. 100 किलोमीटरच्या आसपास कुठलाही जिल्हा आला, कुठलाही तालुका आला, हम्म. हम्म. तर सध्याला आम्ही इथंच द्यायचं आमचं सुरुवात मानस केलेली आहे. आहे. बर. सुरुवातीला एक 500 शेळ्या आम्ही देतोय. बर. म्हणजे जवळपास त्याच्यामध्ये जेवढे काही लाभार्थी असतील, हम्म. 20चा लाभ हम्म. आहेत, काही 40 आहेत. हम्म. हम्म. आता डॉक्टर शिंदे साहेब आंबेजोगाईचे हम्म. ते आता परवाला येणार आहेत. हम्म. आणि त्यानं आता 40चा लॉट हम्म. घेऊन जाणार आहेत. म्हणजे बर. 40 शेळ्या आणि 2 बोकड. हम्म. त्यानं स्वतः इथं आले, हम्म. पाहिलं. हम्म. त्यानं MBBS MD चांगले डॉक्टर होते, आता हम्म. निवृत्त झाले. हम्म. आणि त्यांचं वय वर्ष आहे 82 वर्ष. हम्म. ते आमच्या सासऱ्यांचे मित्र आहेत. हम्म. तर डॉक्टर साहेब स्वतः इथे येऊन गोट फार्म पाहिलं हम्म. आणि त्यांना करण्याची हौस होती. हम्म. ज्या व्यक्तीचं वय ही हम्म. 82 वर्ष झालेलं आहे, हम्म. असा तरुणच म्हणावं लागेल हो. की त्यानं गोट फार्म ह्या योजनेमध्ये स्वतः हम्म. इन्व्हॉल्व होऊन हम्म. स्वतः गोट फार्मचं शेड तयार केलं. हम्म. आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली. हम्म. त्यांचं शेड तयार आहे. हम्म. तिथं दावणी तयार केल्या. आपण गव्हाण जे म्हणतो गव्हाण हो. तयार केली. हो. तर आता जवळपास हम्म. म्हणजे आज रविवार आहे, हम्म. तर मंगळवारी त्यानं येऊन आपल्याकडून 40 शेळ्या हम्म. आणि 20 2 बोकड हम्म. असं 40 शेळ्या आणि 2 बोकड घेऊन जाणार आहेत. हा. आणि त्यांचं बालाजी गोट फार्म हम्म. या नावानं हम्म. माझ्याकडे त्यांचे आता पैसे जमा झालेले आहेत परवालाच. बर. म्हणजे अशा त्या पद्धतीनं नवीन योजनेचे ते पहिले लाभार्थी आहेत. नवीन योजनेचे हम्म. डॉक्टर साहेब हे आमचे पहिले लाभार्थी आहेत. हम्म. तर जो नवीन व्यक्ती कोणी येईल हम्म. आणि ज्याला खरोखर योजना करायची आहे, हम्म. सोयी सुविधा आहेत, हम्म. तर अशा व्यक्तीलाच आम्ही प्राधान्याने ही स्कीम ज्यांची देणार आवड आहे आहोत. या क्षेत्रामध्ये. ज्याची आवड आहे, ज्याला खरोखर करायचं आहे, घरी ज्याच्या माणसं आहेत, हम्म. व्यक्ती आहे, हा हम्म. व्यवसाय आवडा म्हणजे वाढवायचा आहे, हो. अशा व्यक्तीलाच आम्ही देणार आहेत.